Welcome student. Today is the 5th day of our Setu course or bridge course. Now in today's worksheet of number 5 we are going to study about the environment balance. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सेतू अभ्यासक्रमाचा 5वा दिवस आहे आणि म्हणून आज आपण कृतीपत्रिका क्रमांक 5 अभ्यासणार आहोत. या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला पर्यावरण आणि अन्नसाखळी याविषयी समजून घ्यायचे आहे. सो लेट्स स्टार्ट वर्कशीट. चला तर आता आपण कृतीपत्रिका समजून घेऊया. फर्स्ट, इट इज अ बायोडायव्हर्सिटी. स्टुडंट, ऑब्झर्व द पिक्चर above and make a list of living and non-living things that appear in the picture. Do you find any diversity in the animal and plants? Biodiversity is the diversity of living things that found in an area. मुलांनो, वरील चित्राचे निरीक्षण करा. त्यात दिसणाऱ्या सजीवांची यादी करा. सजीव म्हणजे ज्यांना हवा, अन्न, पाणी यांची वाढीसाठी आवश्यकता असते. तुम्हाला प्राणी आणि वनस्पतींमध्ये काही विविधता आढळते का? वनस्पती आणि प्राणी यांची लक्षणे ही वेगवेगळी असतात आणि म्हणून एखाद्या भागामध्ये आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता आढळते तिलाच जैवविविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी असे म्हणतात. So student, in this first activity you have to make a list of living things that which are you observe in this picture. मुलांनो, यामध्ये पहिली कृती तुम्हाला अशी करायची आहे की चित्रात दिसणाऱ्या सजीवांची यादी तयार करायची आहे. इन युअर नोटबुक, तुमच्या वहीमध्ये. नाव वी लर्न द कॉन्सेप्ट ऑफ एन्व्हायरमेंट. यू नो स्टुडंट, द स्कूल ग्राउंड, मार्केट ग्राउंड अँड द होम ग्राउंड. Many factors such as sunlight, air, water, soil, plants, animals are involved in our lives. The environment is made up of the element in the environment related to the life and the human beings. मुलांनो, आता आपण पर्यावरण म्हणजे काय ते जाणून घेऊ. तुम्हाला माहीत असेल की शाळेचा परिसर, बाजाराचा परिसर, घराचा परिसर यामध्ये सूर्य, हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी यासारख्या असंख्य घटकांचा समावेश होतो आणि यांचा सजीवांच्या जीवनाशी संबंध असतो. हे सर्व घटक आपल्या सभोवतीच्या परिसरात असतात. जीवनाशी संबंधित असलेल्या परिसरातील सर्व घटकांचे मिळून पर्यावरण बनते. नाव लेट्स सी द फूड चेन. All the living and non-living things in the environment are depend upon each other. There is some exchange. आता आपण अन्नसाखळी म्हणजे काय ते समजून घेऊ. पर्यावरणामध्ये आढळणारे सर्व सजीव आणि निर्जीव हे एकमेकांवर अवलंबून असतात. यांच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजेच आंतरक्रिया होतात. Student, now look at the above picture. There are many links in this chain. Each link is in the chain are connected to back and forth. Even if one link is escaped, then there is a breakable or the chain breaking is occur, or there is a escape of the whole chain is get break down in a small pieces. मुलांनो, वरील चित्राचे निरीक्षण केले तर वरील साखळीमध्ये तुम्हाला असंख्य कड्या जोडलेल्या दिसतील. साखळीतील प्रत्येक कडी ही एकामागे एक व पुढे अशा पद्धतीने जोडली गेलेली आहे. जर यापैकी एखादी कडी तुटली तर संपूर्ण साखळी ही खंडित होईल, म्हणजेच इथे या अखंड साखळीचे तुकडे होतील. स्टुडंट, ऑब्झर्व द पिक्चर गिवन नियर टू द कंटेंट. In this picture, there are the different elements like plant, grasshopper and the birds are appear in the certain order. Each component in the food of the nest, it is a component, it is important. All these components are linked to each other. Each component, it is connected to one and other and they are formed like a chain. These many chain in the environment are form a food web or food network. In this food web or food network, if any one link is get destroyed, then what will the food chain is survive? No, the whole the food web is get damaged and
इट मे हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. मुलांनो, आता या चित्रामध्ये वनस्पती, नाकतोडा आणि पक्षी हे वेगवेगळे घटक एका ठराविक क्रमाने दिसतात. प्रत्येक घटक हा पुढच्या घटकाचा अन्न ठरतो आणि हे सगळे घटक अन्नामुळे परस्परांशी जोडले गेलेले आहे. म्हणजेच हे एका साखळीतील घटक आहेत. या साखळीतील एखाद्या जरी घटकाला हानी पोहोचली तर संपूर्ण साखळी ही तुटते किंवा खंडित होते आणि याचा परिणाम म्हणून संपूर्ण अन्नजाळे हे खंडित होते आणि याचाच परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होताना दिसून येतो. म्हणून मुलांनो, या अन्नजाळीतील अन्न साखळीतील एक जरी कडी नष्ट झाली तरी संपूर्ण अन्नसाखळी टिकणार नाही. And the next concept, it is a food network. Observe the picture given above. A single organism can be the component of different food chain. So in nature, this type of food look like as a net. मुलांनो, वरील चित्राचे निरीक्षण करा. एकच सजीव वेगवेगळ्या अन्नसाखळ्यांचा घटक असू शकतो. म्हणजेच एका सजीवावर इतरही काही सजीव अवलंबून असतात आणि यातून वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नसाखळ्या निर्माण होतात आणि त्यामुळे निसर्गामध्ये अशा प्रकारचे अन्नजाळे दिसू लागते. स्टुडंट, लेट्स प्रॅक्टिस बेस्ड ऑन अबव कंटेंट. मुलांनो, आता वरील अभ्यासलेल्या घटकावर सराव करू. द फर्स्ट क्वेश्चन इट बाय ऑब्झर्विंग द अबव पिक्चर क्लासिफाय द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग एलिमेंट इन इट अराउंड द सर्कल टू द लिव्हिंग बीइंग पिक्चर. वरील चित्राचे निरीक्षण करून त्यातील सजीव आणि निर्जीव घटकांचे वर्गीकरण करा. सजीव घटकांच्या चित्राभोवती वर्तुळ काढा. Then the second question, if you have ever visited a weekly market in the area, make a list of vegetables, fruits, plants and animals found there. मुलांनो, तुम्ही परिसरातील आठवडे बाजाराला कधी भेट दिली असेल तर तेथे आढळणाऱ्या भाज्या, फळे, वनस्पती, प्राणी यांची यादी करून त्याची वहीमध्ये नोंद ठेवा. Create a 2 to 3 food chain based on the diagram given in note. मुलांनो, तुम्हाला लक्षात ठेवा, या घटकात दिलेल्या अन्न जाळ्यावर आधारित 2 ते 3 अन्न साखळी तयार करून आपल्या वहीमध्ये लिहा. And the fourth question, it is complete the food chain from the picture given below. खालील चित्रात दाखवलेली अन्न साखळी पूर्ण करा. Fifth question, it is what is the food of animal shown in the picture below. खालील चित्रात दिलेल्या प्राण्याचे अन्न कोणते ते लिहा. Student, this is all about the worksheet number 5 which is based on environment, food web and food chain. मुलांनो, आत्ताच आपण कृतीपत्रिका क्रमांक 5 जी पर्यावरण, अन्नजाळे आणि अन्नसाखळी यावर आधारित आहे. For more help or more study, you can visit the links which are given in the slide. मुलांनो, जर तुम्हाला अधिक माहिती याविषयी जाणून घ्यायची असेल तर स्लाइडमध्ये दाखवलेल्या लिंकला व्हिजिट करून त्या घटकाविषयी सविस्तर अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. So students, solve this whole worksheet in your notebook and send photograph of solved worksheet to your teacher.